नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. हवामान बदलामुळे शेतीवर येणारे संकटे आणि पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत काही क्रांतिकारी बदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानुसार पीक विमा योजना आता केवळ नावाला न उरता शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान भरून काढणारी एक सुरक्षा ढाल बनली आहे. या योजनेतील अधिक सविस्तर मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. पूर्वीच्या योजनेत जेव्हा विमा कंपन्यांना प्रीमियम दिला जायचा तेव्हा सरकारने त्यावर 11% मर्यादा लावली होती. जर नुकसान या मर्यादेपेक्षा जास्त झाले तर विमा कंपन्या हातवर करायच्या आणि सरकारला अतिरिक्त भार सोसावा लागायचा. यामुळे क्लेम मिळण्यासाठी विलंब व्हायचा. आता ही मर्यादा हटवल्यामुळे विमा कंपन्यांना पूर्ण जोखीम स्वीकारावी लागेल. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात पूर्ण भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या प्रीमियममधून मोठा नफा झाला तर त्या नफ्याचा ठराविक हिस्सा सरकारला परत करावा लागेल. हा परत मिळालेला पैसा सरकार पुन्हा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किंवा आपत्ती निवारणासाठी वापरू शकणार आहे. म्हणजेच विमा कंपन्यांना आता मनमानी नफा कमवता येणार नाही. पूर्वी मंडळ हे एक घटक धरले जायचे. जर एका मंडळातील 10 गावांपैकी 5 गावात पाऊस झाला आणि 5 गावात नाही तर सरासरी उत्पन्नाच्या नावाखाली नुकसान झालेल्या गावांना मदत मिळत नसे. आता नवीन बदलांमुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की वीज पडणे, गारपीट होणे किंवा अचानक लागलेली आग यामुळे फक्त एका शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल तरी त्याला वैयक्तिक भरपाई मिळेल. यासाठी शेतकऱ्याला 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रार करणे आवश्यक आहे. विमा कंपन्या अनेकदा नुकसान कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे रोखण्यासाठी सरकार आता ड्रोन सर्वे, ज्या ठिकाणी अधिकारी पोहोचू शकत नाही तिथे ड्रोनद्वारे पिकांच्या नुकसानीचे चित्रीकरण केले जाईल. यामुळे पंचनाम्यात होणारी मानवी चूक किंवा भ्रष्टाचार कमी होईल. ही योजना पिकाच्या पूर्ण जीवनचक्राला कव्हर करते. पेरणीपासून 75% नुकसान. जर हवामानामुळे पेरणीच होऊ शकली नाही तर विमा संरक्षित रकमेच्या 25% पर्यंत मदत मिळते. दुष्काळ, कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान. पीक कापून शेतात सुकवण्यासाठी ठेवले असताना उदाहरणार्थ सोयाबीन, भात जर अवकाळी पाऊस झाला तर पुढील 14 दिवसांपर्यंत विमा संरक्षण लागू राहते. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतील हे बदल खरोखरच स्वागतार्ह आहेत. विशेषतः वैयक्तिक स्तरावर मिळणारी मदत आणि 30 दिवसांच्या आत क्लेम सेटलमेंटची अट यामुळे विमा कंपन्यांनी मनमानी थांबणार आहे. लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कर्जदार असा किंवा नसा, तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.